नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र अर्णवला खूप राग येतो, कारण अंजलीने मात्र अर्णवला त्याच्या भाचीचा चेहरा बघून दिलेला नसतो आणि अर्णव आणि ईश्वरी या दोघांना आता इतका राग येतो. तेव्हा मात्र अर्णव ईश्वरी आता राकेशच्या रूममध्ये येतात आणि अगदी तो म्हणजे शुद्धीवर आलेला आहे. तेव्हा आता अर्णवला इतका राग येतो. अर्णव मात्र आता त्या राकेशची गचटी धरतो. अर्णवला खूपच राग आलेला आहे आणि अर्णव रागाने मात्र आता राकेशच्या रूममध्ये आलेला आहे. त्याची गचंडी धरत त्याला म्हणतो की उठ लवकर, आज तुझ्यामुळे मात्र आता माझ्या भाचीचा चेहरा मला बघायला मिळत नाही. मी तुझा खरा चेहरा मात्र सगळ्यांच्या समोर आणणारच आहे. बाद झाली तुझी ही नाटकं आणि सगळ्यांच्या समोर तुझं सत्य मी आणल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला आवरत असते, परंतु अर्णव काही ऐकायला तयार नसतो आणि तो राकेशची गचंडी धरतो आणि राकेशला ओढतो. त्यानंतर मात्र आता अर्णव आणि ईश्वरीने एक असा भयानक प्लॅन करून आता अंजलीचं बाळ आहे तर ती मुलगी मात्र ते बाळ अगदी बघण्यासाठी एक नाटक केलेलं आहे. जेव्हा अर्णव मात्र आपल्या भाचीचा चेहरा बघतो तर तेव्हा त्याला अगदी जगातील एक असा आनंद मिळाल्यासारखा इतका मोठा आनंद झालेला आहे. तेव्हा तो ईश्वरीचे आभार मानतो आणि ईश्वरीला थँक्यू म्हणतो की कारण आज मात्र जे काही आहे माझ्या भाचीचा चेहरा बघण्यात मला जो आनंद भेटलेला आहे ते कधीच मी नाही विसरू शकत. आता ईश्वरी म्हणते की खरंच तुम्हाला तो आनंद मिळाला, आता कुठे तुमच्या कलेजाला थंडक मिळाली. आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही खुश होऊन आता त्या बाळाला आपल्या मिठीत घेतात. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र मित्रांनो धन्यवाद.